वायर फ्रेममध्ये जायचं, इथे गेलं टेक्स्टमध्ये क्रिएट लेटर टेक्स्ट वापरायचे. इथून फॉन्ट घ्यायचा, मग तुम्हाला कोणता फॉन्ट पाहिजे काय पाहिजे. असं आहे का इनपुट? असं करावं लागेल का इनपुट? टेक्स्ट लागेल ना तुम्हाला कोरायला. काय कशात काय कोरणार आहे तुम्ही? ते मॉडेलमध्ये दिलेलं नसतं का? दिलेलं असतं. बनवायला लागेल ना आपल्याला मॉडेलचा. आपल्याला मॉडेल बनवायला बनवतोय आपण मॉडेल. त्यासाठी आपण क्रिएट लेटर एक टेक्स्ट बनवून घेऊ. इथे टेक्स्टमध्ये गेलो, फॉन्ट घेऊ आपण चांगला, म्हणजे एरियल फॉन्ट घेतला. इथे बोल्ड केलं, साईज दिली, समजा काय दिली साईज दिली, ओके म्हटलं. टाईप करू इथं समजा आपण मास्टर कॅम MASTERCAM 2025 इथं क्लिक करायचं. ठीक आहे, हे आपलं काय झालं, टेक्स्ट झालं. याची हाईट फिट वाढवायची, मी तो हाईट वाढवा 5 एम हाईट दिली. स्पेसिंग समजा 1.5 ची स्पेसिंग दिली. ठीक आहे, आणि म्हटलं ओके. सिलेक्ट केलं, होममध्ये जाऊ. ठीक आहे, आता हे माझं काय टेक्स्ट आहे. हे टेक्स्ट मला कोरायचं एका म्हटल्यावरती. तर एक म्हटलं बनवून घेऊ आपण. वायर फ्रेममध्ये जाऊ, एक रेक्टँगल बनवून घेऊ आपण. हे काय माझं रॉ मटेरियल. रॉ मटेरियल ऑप्शन सेट करू आता. इथे ट्रान्सफॉर्म ओरिजिन सेंटर ऑप्शन कुठे लावा, सेंटर ठेवलं. मशीन मेल डिफॉल्ट प्रॉपर्टी स्टॉक सेटअप ॲड फ्रॉम बाउंडिंग बॉक्स ऑल्सो. इथं एक्स आणि वाय दाखवते, पण विड्थ माहीत नाही त्याला. डेप टाकली समजा आम्ही 5 एम ची प्लेट आहे म्हणजे अशी काहीतरी. असं माझं मॉडेल आहे. इथे म्हटलं एक पट्टी माझ्याकडं, त्या पट्टीवरती मला इनग्रेविंग करायची. इथे म्हटलं ओके. ठीक आहे, त्यासाठी टूल पाहते आपल्याकडं. टूल पाकमध्ये जायचं, इनग्रेव इथे क्लिक करायचं. आता इनग्रेविंग करताना तुमच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे इनग्रेविंग टूल असतील. बीबिटमध्ये असते, किंवा हँडमेड वापरते, बॉल वापरते. तुम्हाला जसं शेप पाहिजे इनग्रेविंगचा तशा टाईपचं तुम्हाला टूल यूज करावं लागते. तर आपण काय करू, इनग्रेविंग आहे आपल्याकडे ते घेऊ. चेनमध्ये जायचं, चेनमध्ये. आता तुम्ही आतापर्यंत आपण काय केलं आहे, जेवढ्या काही टूलपाथ शिकले आहेत त्या टूलपाथमध्ये आपण ही चेन वापरली. पण इनग्रेविंगसाठी आपण वापरतो विंडो चेन. इथं क्लिक करायचं, पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करायचा. नंतर स्केच अप्रॉक्सिमेट स्टार्ट पॉईंट, स्टार्ट पॉईंट द्यायला लागतो. तर मी हा कॉर्नर पॉईंट दिला ॲज अ स्टार्ट पॉईंट. त्याने बघा चेन घेतलं सगळ्या. नंतर म्हणायचे ते ओके. ओके म्हटलं तर हा असा ओपन होतो. क्रिएट टूल करायचं, राईट करून इथं आपल्याकडे इनग्रेविंग मिल भेटते, टूल भेटते इनग्रेविंगसाठी स्पेशल सुईसारखं असते. क्लिक करायचं, म्हणजे तेवढं बारीक नसते पण त्या शेपमध्ये असते. हे अशा शेपमध्ये. याचं साईज वगैरे डायमीटर वगैरे, आता किती डायमीटरचं मी छोटं होतो 3 इंच होतो, छोटं होतं. ठीक, बाकीचे हाईट वगैरे सगळं आपण हे फ्रूट लाईन तेवढी फिनिश केलं. पॅरामीटर टाकल्याचे, इथून प्लेन चेक करायचे, टॉप प्लेन आहे. ठीक आहे, होम पोझिशन फ्रॉम मशीन. ठीक आहे, बाकी फ्रूट वगैरे ॲज इट इज. एक इनग्रेविंग पॅरामीटर. इथे आपल्याला डेप्थ किती जायचं खाली, जास्त इनग्रेव आपण जास्त करतो, -1 1.5 वर. आपण काय करू, 1 mm टाकू, -1 mm. इथे म्हटलं ॲब्सोल्यूट. ठीक आहे, स्टॉप केला आपण 0. बाकी क्लाइंब ठेवले. नंतर गेलं इथे रफ आणि फिनिश. इथं रफ लावून करायचं. रफिंगच्या एवढ्या स्ट्रॅटेजी जी आहे की 1 वे, पॅरल, स्पायरल, क्लीन, कॉर्नर. त्याच्यामध्ये तुम्ही कोणती पण वापरा, काय प्रॉब्लेम नाही. समजा मी वापरली झिगझॅग, तर इथे तुम्हाला रफिंग अँगल टाकता येतो. म्हणजे जर असा करत असेल तो फेसिंगमध्ये आपण केलं आडवं किंवा अँगल टाकता येतो.
इथे काय म्हणायचं की ऑन करायचं फर्स्ट ड्राफ्ट ते फिनिश. पण तो काय करतो पहिला रफिंग करतो म्हणजे लगेच एक फिनिशिंगचा पास मारतो. हे ऑन करायचं. स्मूथ कॉर्नर ऑन करायचं. कॉर्नर मला स्मूथ पाहिजे. नंतर सॉर्टिंग काय लेफ्ट टू राईट डावीकडून राईटकडे तो इनिंग करत जाईल. स्टेप 4 टाकला 80% डिफॉल्ट टाकला डिस्टन्समध्ये. बाकी एंटर ऑन इंटेरियर कॉर्नरला एंट्री करायची आपल्याला. आणि इथं कट जॉमेट्री 2 कट जॉमेट्री आहेत ॲट डेप्थ आणि ऑन टॉप. आता कोणती सिलेक्ट केली आपण ऑन टॉप. बाकी इथे मोठं म्हणायचं. हे काय आपलं टुलपात बांधणार. ठीक आहे. डेप्थ टाकायची इक्वल डेप्थ किती ॲटली ते एक येऊन घुसेल ना मध्ये. तुम्हाला जर पॉईंट टू पॉईंट करायचे तर मी टाकायचं तुम्हाला कट ऑफ डेप्थ इक्वल डेप्थ कट्स कॉन्स्टंट वॉल्यूम डेप्थ कट इक्वल डेप्थ कट टाकले मी पॉईंट होऊ शकतो. घेत नाही डायरेक्टली ते घेऊन नुसणार आहे. डेप्थ घेत असते. त्याच्या आता कटिंग बघू आपण ॲक्च्युअल ते खूप वरती उचल आले. इव्हेंटला आपण काय करू शकतो कमी करू शकतो. कुठून ह्याला काय करू आपण ऑफिस करू. ठीक आहे. आपण पहिलं इथे गेलं व्हेरीफायमध्ये 30 आपलं मटेरियल आहे. फोल्डरला हाईड केलं. हे आपलं टूल आहे. ते कुठं केलं ते काय आत्ता जे केले काय केलं ते आता? टूल फोल्डर हां इथं क्लिक करायचं. हां हां बरं फोल्डर हाईड केलं. ठीक आहे. हे आपलं मटेरियल आहे. टेक्स्ट आहे आपल्याला याचं इन्ग्रेविंग करायचं. तेवढे एक फिनिश पास मारतो लगेच. ओके समजलं. आता ह्या रेडिस्टरचं आपलं टूल वापरायला लागतं साहेब. आता इथे तरी काय ते अँगल भेटला वॉल का बरं कारण या टूलला अँगल आहे. अँगल आहे हां ॲडमेंटली वापरत तर स्ट्रेट स्ट्रेट येईल. बॉल वापरत सर्कल होईल. येईल. ते तुम्हाला जसा शेप पाहिजे ना तसं तुम्ही टूल वापरायचं. ठीक आहे. पेन करून आता इथे काय झाले आपलं जे काय टेक्स्ट होतं आपली काय बॉर्डर आहे टेक्स्टची. ही काय बॉर्डर आहे. बॉर्डरच्या आतमध्ये चालला आहे आणि वॉलला काय भेटलं आहे अँगल भेटला आहे आपल्या टूलचा. ठीक आहे. तर अरे काय हां तर आता आपण स्ट्रॅटर्जी कोणती वापरली कट जॉमेट्री ऑन टॉप. ऑन टॉपमध्ये कसं होतं टूल जे आहे ना ते जे आपले काही लेटर आहे लेटरच्या आतमध्ये चालतं. इथे ऑन टॉप आता ॲट डेप्थ म्हणतो मी. इथे रिजन ॲट डेप्थ पासेस वाढले त्याचे. तर ते कसं चालतं टूल या लाईनच्या वरतून पण चालतं. अगोदर काय चाललं त्या लाईनच्या आतमधून चाललं होतं. आता लाईनच्या वरतून पण एक पास होतं. त्याने काय होतं मग तुमचा टेक्स्ट थोडा वाढतो साईज. लाईनच्या टेक्स्टच्या लाईनच्या वरतून पण एक पास होतं. त्यामुळे तुमची काय होतं टेक्स्ट हे बरोबर अगोदर काय चालू होतं ते मधून चालायचं या लाईनच्या. त्याच्यामुळे तुमचं काय होतं टेक्स्ट थोडा मोठा दिसतो त्याच्यापेक्षा. बरोबर. तर हे 2 कट जॉमेट्री आहेत इन्ग्रेविंगच्या. ठीक आहे. तुम्ही ते एंड वापरू शकता. एंड वापरलं तर काय होईल स्टेट येईल फक्त. स्ट्रेट फक्त तुम्हाला ते साईज बघून लेटरची साईज बघून वापरायला लागेल टूल. ठीक आहे. समजलं. समज